साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. पंचनाम्याची मागणी. साक्री शहरासह तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह भीषण गारपिटीने झोडपून काढले आहे. या नैसर्गिक संकटामुळे काढणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत. साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसासोबत झालेल्या तुफान गारपिटीने परिसर अक्षरशः पांढराशुभ्र झाला होता. या गारपिटीचा सर्वाधिक फटका कावठे व कासारे शिवाराला बसला असून येथील प्रगतशील शेतकरी शरद मोरे यांच्या 1000 आंब्यांच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अक्षरशः या गारपिटीमुळे आंबा गळून पडल्याने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. केवळ फळबागाच नव्हे तर गहू आणि कांदा ही पिकेही या अवकाळीच्या तडाख्यातून सुटलेली नाहीत. गव्हाच्या कणसांवर गारांचा मारा झाल्याने दाणे गळून पडले आहेत. तर कासारे येथे उभा असलेल्या कांदा पिकाला गारपिटीने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे संपूर्ण कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रक्ताचं पाणी करून पिकवलेलं सोनं मातीमोल होताना पाहून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील आर्थिक गणित कोलमडले असून आता सर्व आशा सरकारी मदतीवर टिकून आहेत. महसूल आणि कृषी विभागाने बांधावर येऊन तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी आर्तहाक शेतकरी वर्गातून दिली जात आहे. कासाऱ्यासह साक्री तालुक्यात प्रचंड गारपीट झाली असून या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. कांदा, गहू, टरबूज, टमाटे आदी पिकांचे 100% नुकसान झाले असून प्रशासनाने कुठल्याही आदेशाची वाट न बघता सकट पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, तरच शेतकरी थोडाफार उभा राहील. नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्येचा दुसरा पर्याय राहिला नाही. तर सर्व पुंजी शेतकऱ्यांनी या पिकांमध्ये उभी केली असून ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण कंबर मोडलं आहे. तरी शासनाने त्वरित दखल घेऊन हेक्टरी 50,000 रुपयाची सकट मदत करावी ही विनंती.